लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजप प्रणित एनडीए सरकारचा रविवार 9 जून रोजी थाटात शपथविधी सोहळा पार पडला। या शपथविधीनंतर कोणत्या राज्यातून किती मंत्री मंत्रिमंडळात सहभागी झाले हे स्पष्ट झाले। मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र राज्यातून 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे। यात विशेष म्हणजे जळगावमधील रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात क्रीडा व युवक कल्याण या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। यांच्याबरोबरच खानदेशला किंबहुना जळगावला केंद्रात आणखी एक पद मिळाले, ते कोणतं हे आपण बघूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबरोबरच जळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळाले। आता तुम्हाला वाटेल की हे खरं आहे का? तर हो, अगदी 100% खरं आहे। कारण मूळचे जळगाव जिल्ह्यातील मात्र सध्या भारतीय जनता पक्षाच्या गुजरातचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे। गेल्या अनेक वर्षापासून चंद्रकांत पाटील हे गुजरात भाजपमधील एक मोठं नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटवर्तीय लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो। इतकंच नव्हे तर चंद्रकांत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष संघटनेची मोठमोठी जबाबदारी देखील सोपवतात। तसंच चंद्रकांत पाटील हे देखील नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांना याच निष्ठेचा फळ म्हणून या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास चंद्रकांत पाटील उर्फ CR पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पिंपरी अक्रोड या गावात झाला। मात्र कालांतराने हे पाटील कुटुंबीय गुजरातमध्ये स्थलांतरित झालं। यानंतर चंद्रकांत पाटलांनी 1989 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या। या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेहमीच पाठराखण केली आहे। गुजरातचे ज्येष्ठ भाजप नेते केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्या वादात चंद्रकांत पाटील हे नेहमीच मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत। पुढे त्यांना 2009च्या लोकसभा निवडणुकीत नवसारी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय देखील मिळवला आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला। यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती। या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे देशातील 3ऱ्या नंबरच्या सर्वाधिक मताधिक्याने म्हणजेच तब्बल 5,58,000 पेक्षा जास्त मताधिक्याने दणदणीत विजयी झाले होते। यानंतरच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी विक्रमी 9,72,739 मतं मिळवली होती आणि त्यांनी तब्बल 6,89,000 मतांच्या फरकाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला होता। विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापेक्षाही जास्त मताधिक्य चंद्रकांत पाटलांना मिळालं होतं। नुकत्याच झालेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना थोडे नव्हे तर तब्बल 10,31,065 मते मिळाली आणि त्यांनी तब्बल 7,73,551 मताच्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला। एकंदरीतच चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीकडे बघितलं तर 2009 पासून ते या निवडणुकीपर्यंत त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे। ते सतत दणदणीत विजय मिळवून आपल्या विरोधकाचा दारुण पराभव करत आहेत। इतकंच नव्हे तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षाही कितीतरी जास्त मताधिक्य मिळत आहे। यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते। या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याकडे जुलै 2020 पासून गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची ही जबाबदारी मिळाली। त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भाजपने गुजरात विधानसभा आणि या लोकसभा निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं। तसंच 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बंड घडवून आणणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरत येथे थांबण्यास याच चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची भूमिका होती असं बोललं जातं। एकंदरीतच चंद्रकांत पाटील यांच्या या सर्व कामाचं तसंच निष्ठेचं फळ म्हणून मोदी शहाकडून या पाटलांना यंदाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे। हे चंद्रकांत पाटील गुजरातमध्ये गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे। त्यांचे अनेक नातेवाईक हे महाराष्ट्रात आहेत। विशेषतः जळगावमध्ये त्यांची नेहमी चक्कर असते। त्याला कारण म्हणजे त्यांची मुलगी भाविनी पाटील हिचा विवाह जळगावच्या मोहाडी गावातील रामभाऊ पाटील यांच्याशी झालाय। तर त्यांची दुसरी कन्या धरती निखिल देवरे यांची जानेवारी 2024 मध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। परिणामी चंद्रकांत पाटील जरी गुजरात भाजपची धुरा सांभाळत असले तरी त्यांच्या कन्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असल्याचे दिसते। एकंदरीतच चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमधील दबदब्याचा फायदा त्यांच्या मुलींना महाराष्ट्रात होतोय। मोदी आणि शहांनी दिलेली कुठलीही जबाबदारी अत्यंत चोखपणे आणि तितक्याच कमी वेळेत पार पाडणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आता यंदाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आता ही नवीन जबाबदारी ते कशा प्रकारे पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेलच। राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।